So, Balmitranno, very good afternoon and welcome back to the family of Success Science Academy, a simple way to fall in love with physics. In this lecture, today we will solve some multiple choice questions which will build our base for the exams like MHT, CET आणि चांगल्या लेवलचे सम सुद्धा आता आपण जे सम्स घेणार आहोत त्यांना टॅकल करून जरा थोडंसं स्मार्टली आपण सोडवू शकतो. सो बच्चा, वी आर हॅव्हिंग फर्स्ट मल्टिपल चॉईस क्वेश्चन टुडे दॅट रेसिप्रोकल ऑफ अ वेक्टर इज. पहिला क्वेश्चन आजचा बेटा, रेसिप्रोकल ऑफ वेक्टर. एखाद्या वेक्टरचं रेसिप्रोकल काय असतं? तर बेटा चारपैकी कोणता ऑप्शन बरोबर आहे? पहिला, एनी वेक्टर विथ डायरेक्शन डिफरंट फ्रॉम दॅट गिवन वेक्टर. तर बेटा दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ रेसिप्रोकल ऑफ अ वेक्टर. तर जो रेसिप्रोकल काढायचा मला एखाद्या समजा पर्टिक्युलर वेक्टरचा, तर बेटा पहिली गोष्ट म्हणजे ना वेक्टर मध्ये समजा आपण एखादा फोर्स वेक्टर कन्सिडर केला बरं का. समजा फोर्स वेक्टर एफ वेक्टर एखादा ऑब्जेक्ट आहे त्याला फोर्स लावला, फोर्स वेक्टर. तर याचं रेसिप्रोकल मी जेव्हा घ्यायला जातोय बरं का, म्हणजे 1 अपॉन फोर्स वेक्टर, तर डिव्हिजन इज नॉट पॉसिबल इन द वेक्टर्स. डिव्हिजन इज नॉट पॉसिबल. सो बच्चा, रेसिप्रोकल वाला वेक्टर हा तो वेक्टर असणार आहे की जो दिलेल्या फोर्सच्या डायरेक्शन मध्येच असायला पाहिजे बरं का बेटा. दिलेल्या फोर्सच्या डायरेक्शन मध्येच असायला पाहिजे. समजा फोर्स आहे ना, तो फोर्स एक्झाम्पल घेतलं तर त्याच डायरेक्शन मध्ये असला पाहिजे, पण त्याचं मॅग्निट्यूड हे पहिल्याचं रेसिप्रोकल असलं पाहिजे. डेफिनेशन. सो बेटा, any vector whose direction is same as given vector, yes sir, but magnitude is reciprocal of given vector. चालेल. आता पुढे काय म्हणतात, रेसिप्रोकल ऑफ द वेक्टर इज ए आणि त्याच्या डोक्यावरती -1 लिहिलंय. यस, दिस इज ऑल्सो ऍक्सेप्टेबल. सो बेटा डी ऑप्शन इज करेक्ट. हे प्रेझेंटेशन आहे वेक्टर एला लिहू शकतो आपण एची पॉवर -1 इन दिस वे. फक्त काय असलं पाहिजे, मॅग्निट्यूड मस्ट बी रेसिप्रोकल आणि डायरेक्शन मस्ट बी सेम. क्लिअर आहे? चला स्क्रीनशॉट घ्या त्याचा. बेटा सेकंड MCQ वी आर हॅव्हिंग मॅग्निट्यूड्स ऑफ वेक्टर्स आर P12 आहे, Q5 आहे आणि R13 आहे. P वेक्टर प्लस Q वेक्टर इज R वेक्टर हे दिलंय त्यांनी. देन अँगल बिटवीन P आणि Q काय असेल इज अ क्वेश्चन. मग बेटा मला सांग, रिलेशनशिप आहे P वेक्टर प्लस Q वेक्टर, रिझल्टंट R वेक्टर आहे. तर माझ्याकडे हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे ना फॉर मॅग्निट्यूड ऑफ R. काय बेटा, R इज इक्वल टू अंडर रूट P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर प्लस 2PQ cos theta. बच्चा वी आर हॅव्हिंग दिस ऍज अ स्टँडर्ड फॉर्म्युला, राईट? बर, मग आपण दोन्ही साईडला स्क्वेअरिंग करूया. मग कॅन आय राईट आर स्क्वेअर इज पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2PQ cos थिटा. व्हॅल्यूज टाकून द्या. आर चा स्क्वेअर, आर किती आहे बच्चा? 13. 13 चा स्क्वेअर किती झाला? 169 इज इक्वल टू पी चा स्क्वेअर ओके. चल, सो बेटा P12 आहे त्याचा स्क्वेअर आला 144, Q5 आहे सो 25 झालं. 5 चा स्क्वेअर 25 प्लस 2PQ सो 2 इंटू P आहे बेटा 12, Q आहे 5, कॉस ऑफ थिटा आपल्याला हा थिटाच तर काढायचा आहे. ओके. सो बेटा 169 इज इक्वल टू 144 आणि 25 किती झाले? 169. ऍग्री? बघ ना, 5 आणि 4 9, 4 आणि 2 6, 169 प्लस प्लस 12 पंचे 60 गुणिले 2 120 cos theta. Here we have 169. This got cancelled with this, which means answer is 0. So beta this implies cos of theta is 0. नाही का आलं? 120 cos of theta is 0, which means cos of theta is 0. That means theta is pi by 2 because cos 90 is 0. Cos 90 is 0. That means theta has to be 100% pi by 2. Take screenshot. We have third MCQ. If magnitudes of sum and difference of two vectors are same. म्हणजे काय? समजा ते जे दोन वेक्टर्स आहेत, लेट्स टेक देम ऍज A and B.
समजा दोन वेक्टर्स असतील ए अँड बी. ओके, तर मॅग्निट्यूड ऑफ द सम अँड द डिफरन्स म्हणजे बेटा सम काय असते, ए वेक्टर प्लस बी वेक्टर, तिचं मॅग्निट्यूड इज सेम ॲज डिफरन्स वाल्याचं मॅग्निट्यूड म्हणजे ए वेक्टर मधून बी वेक्टर, पहिल्यातून दुसरा फक्त वजा करायचा. सेम ही कंडिशन आपल्याला त्याने दिली, तर अँगल किती, व्हॉट इज कंडिशन की मॅग्निट्यूड्स ऑफ सम आणि डिफरन्स आर सेम, तर मग थीटा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. बेटा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे की ए वेक्टर प्लस बी वेक्टर म्हणजे जसं पी वेक्टर प्लस क्यू वेक्टर प्रिव्हियस सम मध्ये आपण वापरला, लाईक आर इज इक्वल अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2 पी क्यू कॉस थिटा. सेम वे इथं काय लिहू शकतो बेटा मी, स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा इज इक्वल टू, ह्याच्यासाठी काय लिहू शकतो, रूट मध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस थिटा, बिकॉज इथे सबट्रॅक्शन आहे दॅट्स वाय इथे मायनस येणार, दोघांमध्ये एवढाच डिफरन्स आहे. ओके चला, दोन्ही साईडला स्क्वेअरिंग केलं, दोन्ही साईडला स्क्वेअरिंग केलं, सोडलं आपण, रूट्स गायब होतील. सो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा इज इक्वल टू उजव्या साईडला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस थिटा, हा ए स्क्वेअर हा ए स्क्वेअर हा बी स्क्वेअर हा बी स्क्वेअर गॉट कॅन्सल आउट, 2ab also got cancel out. तो पलीकडचा जो कॉस थीटा आहे बेटा बरं का, तो अलीकडे येईल, ह्याच्यासोबत ऍड होईल. सो कॉस थिटा प्लस कॉस थिटा काय होईल, 2 cos theta equal to 0, म्हणजेच cos theta equal to 0 म्हणजेच theta must be 90 डिग्री, कारण cos 90 is 0, cos 90 is 0. बच्चा फोर्थ MCQ is angle between these two vectors is, याला आपल्याला डॉट प्रोडक्ट जे मी नेक्स्ट लेक्चर मध्ये शिकवणार आहे त्याने सुद्धा काढता येतो. अँड आय विल टीच यू वन अनदर मेथड, जसं आपण प्रिव्हियसली केलं. बच्चा यातला जो पहिला वेक्टर आहे त्याचं एक नाव देऊ, लेट से पी वेक्टर इज आय कॅप प्लस जे कॅप, आणि जो क्यू वेक्टर आहे तो म्हणूया जे कॅप प्लस के कॅप, म्हणजे एकाला पी एकाला क्यू अशी नावं दिली आपण. ऑल राईट, मग आता वेक्टर दिलेला असेल तर त्याचं मॅग्निट्यूड काढायचं आपल्याला माहिती आहे, इट्स अंडर रूट आय कॅप वाल्याचा कोएफिशियंटचा स्क्वेअर प्लस जे कॅप वाल्या कोएफिशियंटचा स्क्वेअर, आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर. ओके हा, आणि इथं बघ क्यू, क्यू वेक्टरचा मॅग्निट्यूड क्यू रूट मध्ये, चला जे कॅप वाल्या कोएफिशियंटचा स्क्वेअर प्लस के कॅप वाल्या कोएफिशियंटचा स्क्वेअर. ओके ओके, सो बेटा व्हाट विल बी दिस आन्सर, 1 plus 1, so root 2 will be final answer. Same way root 2 will be final answer. म्हणजे p चं मॅग्निट्यूड आलं, q चं मॅग्निट्यूड आलं. बर आता मी r वेक्टर म्हणजे यांचा जो रिझल्टंट आहे बेटा लक्ष दे, मला दोघांमधला अँगल पाहिजे बरं का, तर मी काय करतो, मी मेथड ही वापरतो r वेक्टर ऍज p वेक्टर प्लस q वेक्टर, दोघांची बेरीज करू आपण. आता p आणि q या दोघांची जर का बेरीज केली तर काय होईल बेटा, आय कॅप प्लस हा जे आणि हा जे विल बिकम 2j कॅप प्लस के कॅप, हा झाला आर वेक्टर. सो आता आर वेक्टर च मॅग्निट्यूड काय होईल बेटा, अंडर रूट आय कॅप वाल्या कोएफिशियंटचा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर प्लस जे कॅप वाला 2 आहे 2 चा स्क्वेअर प्लस साइन टाक के कॅप वाला 1 चा स्क्वेअर. ओके सो इट विल बी आन्सर बेटा, रूट मध्ये 1 चा स्क्वेअर 1, 2 चा 4, 1 चा 1, किती झालं फायनल आन्सर, 4 आणि 5 आणि 6, सो स्क्वेअर रूट 6 झालं. आणि आता आपल्याला माहिती आहे आर पी क्यू, आर इज इक्वल टू अंडर रूट, आता मी आर स्क्वेअर इज इक्वल टू लिहितो पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2 पी क्यू कॉस थिटा, रिझल्टंट वाला फॉर्म्युला, मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वाला फॉर्म्युला स्क्वेअर फॉर्म मध्ये लिहिला मी. चला आर चा स्क्वेअर, आर रूट 6 आहे बेटा, त्याचा स्क्वेअर किती झाला 6, पी चा स्क्वेअर पी किती आहे रूट 2 चा स्क्वेअर किती झाला 2, प्लस क्यू चा स्क्वेअर क्यू किती आहे रूट 2 चा स्क्वेअर किती झाला 2, प्लस 2 इंटू पी इंटू क्यू, दोघं पण रूट 2 आहे, इंटू कॉस ऑफ थिटा. ऑल राईट, सो बेटा 2 आणि 2 4, ह्या 6 ते होतील वजा, मग उरली इथं 4 इज इक्वल टू, आता 2
गुणिले रूट 2 into रूट 2 is 2. सो 2 दुने 4, 4 cos theta. झालं बेटा. दिस इम्प्लाइज, मी असं म्हणू का, cos theta इज इक्वल टू 7 न 4 गेले, इथं मी 2 लिहायला पाहिजे होतं. 2 2 4, यातनं वजा झाले 2 राहिले. सो बेटा cos theta इज 2/4. हे काय गुणिलेचा 4 भागिले झाला, विच मीन्स 1/2. आणि cos ऑफ थीटा 1/2 आहे. कॉसच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1/2 आहे? 60 डिग्री. सो बच्चा दिस इम्प्लाइज theta is equal to 60 degree. So this answer is correct. बघ बेटा, पाचवा एमसीक्यू काय सांगतोय, when two vectors of magnitudes अल्फा आणि बीटा, दोन वेक्टर्स आहेत ज्यांचं मॅग्निट्यूड अल्फा आणि बीटा आहे, दे आर ऍडेड. समजा 5 आणि 10 आपण आपल्या अंडरस्टँडिंग करता व्हॅल्यू घेऊ शकतो. तर रिझल्टंट इज नेवर, पहिला ऑप्शन काय म्हणतोय की अल्फा प्लस बीटा. बेटा समजा आपण फोर्स वेक्टर घेऊ फॉर अंडरस्टँडिंग. समजा हा 5 न्यूटन आणि दुसरा काय घेऊ 10 न्यूटन. तर पहिला ऑप्शन 5 आणि 10 अशी ऍडिशन होणार नाही का? होणार ना बेटा. फॉर ऑप्शन ए कॅन आय से, समजा हा पहिला 5 न्यूटन आणि हा दुसरा 10 न्यूटन. येस बेटा, इन दिस केस दॅट आन्सर विल बी 5 प्लस 10 न्यूटन. सो दे कॅन बी ऍडेड. ओके, सो दिस इज नॉट द करेक्ट ऑप्शन. अल्फा प्लस बीटा पेक्षा मोठा. आता बघ बेटा, 5 आणि 10 ही तर मॅक्झिमम, हा तर मॅक्झिमम चान्स झाला ना. हे बघ, ही तर फर्स्ट केस झाली ना. हे बघ, कॅन आय से दिस इज केस 1. अच्छा, मी एक केस सेकंड घेतो बघा, लक्ष दे बेटा. समजा एक इकडं आणि एक इकडं असा घेतला, हा 5 न्यूटन इकडं आणि 10 न्यूटन इकडं. आता काय होईल, आता सबट्रॅक्शन होईल, 10 तनं 5 वजा होतील आणि मोठ्याच्या डायरेक्शन मध्ये, म्हणजे 5 न्यूटन विल बी द रिझल्टंट. म्हणजे एकदा 15 आला बर का, आता एकदा 5 आला, आणि बाकीचे जे आन्सर्स येतील ना बेटा, ते ऑब्विस आहेत की दोघांच्या मध्ये येतील. कारण की थीटा बिटवीन एनी टू वेक्टर्स इज इन बिटवीन 0 and 180. हे बघ, एक वेक्टर इकडं एक वेक्टर इकडं, तर 180 ह्या दोघांच्या मध्येच सगळे अँगल्स येतील. सो सगळे आन्सर्स ह्या दोघांच्या मध्ये येतील. म्हणजे 15 पेक्षा जास्त आन्सर जाऊ शकत नाही ना, जेव्हा 5 आणि 10 अशा दोन व्हॅल्यूज आहे. सो आर यू अंडरस्टँडिंग? दिस इज करेक्ट. इट विल बी नेव्हर ग्रेटर दॅन द ऍडिशन. 5 आणि 10 एकाच डायरेक्शन मध्ये रिझल्ट इज मॅक्झिमम, त्याच्यापेक्षा जास्त आन्सर भेटू शकणार नाही. अँड दॅट्स वाय दिस इज करेक्ट. बेटा इन दिस 6th MCQ दे आर सेइंग, ए वेक्टर दिलाय मला, बी वेक्टर दिला, लुकिंग ऍट आय कॅप अँड जे कॅप, आय कॅप अँड जे कॅप प्लेन मध्ये, राईट? आय कॅप जे कॅप, राईट? एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस. ठीक आहे. फाइंड अ वेक्टर हॅव्हिंग मॅग्निट्यूड. वेक्टर काढायचं आपल्याला की ज्याचं मॅग्निट्यूड ऍज बी वेक्टर, याचं जे काही मॅग्निट्यूड असेल तेवढं मॅग्निट्यूड पाहिजे, अँड पॅरलल टू ए वेक्टर, तो ए ला पॅरलल सुद्धा पाहिजे. ठीक आहे, चलो लेट्स स्टार्ट सॉल्विंग. बेटा जो ए वेक्टर आहे त्याचा मॅग्निट्यूड काय होईल बेटा? रूट मध्ये बघ ना, 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर, ऍग्री? विच मीन्स रूट मध्ये 3 चा आहे 9, 4 चा आहे 16, has become 25. Square root of 25 is 5 बच्चा. सो ए चा मॅग्निट्यूड आलं 5. ठीक आहे. तो जो बी आहे, लाईक बी वेक्टर आहे, त्याचा मॅग्निट्यूड काय होईल बेटा? रूट मध्ये 7 चा स्क्वेअर प्लस 24 चा स्क्वेअर. सो बेटा 7 चा आहे 49, 576, 24 चा आहे, राईट? सो ही बेरीज किती होईल? 9 आणि 1 10, 15, 625 होईल, ऍग्री? ते देतातच सम असे की बरोबर राऊंड ऑफ होऊन जाईल. ओके, दे आर नॉट दॅट डिफिकल्ट समस. स्क्वेअर रूट ऑफ 6 to 5 इज 25. सो बच्चा ए चा आणि बी चा काय काढला आपण? मॅग्निट्यूड. विषय असा आहे, मला असा वेक्टर पाहिजे, फाइंड अ वेक्टर हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड एज बी. म्हणजे मला माझ्या वेक्टरचं मॅग्निट्यूड किती असेल पाहिजे? 25, पॅरलल टू ए वेक्टर. म्हणजे अगोदर मला वेक्टर पॅरलल टू ए वेक्टर काढावं लागेल, म्हणजेच युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ ए वेक्टर काढायचं मला. टू फाइंड, काय टार्गेट माझं? टू फाइंड वेक्टर पॅरलल टू ए वेक्टर. ए वेक्टरला पॅरलल वेक्टर काढायला चाललोय मी, म्हणजेच आय हॅव टू फाइंड युनिट वेक्टर.
that is find unit vector along a vector. Cap is equal to vector upon magnitude. कळलं? त्या a वेक्टरच्या डायरेक्शन मध्ये मला काय काढावं लागेल? युनिट वेक्टर. सोबतच्या युनिट वेक्टर कसा निघेल आता? a चा कॅप इज इक्वल टू वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड. है की नाही? a कॅप इज a वेक्टर अपॉन t. a वेक्टर आहे का माझ्याकडे? येस सर. हे काय a वेक्टर? 3i कॅप प्लस 4j कॅप. 3i कॅप प्लस 4j कॅप अपॉन व्हॅल्यू ऑफ a इज 5 मॅग्निट्यूड. गेटिंग ना बच्चा? अच्छा, याला व्यवस्थित वेक्टर फॉर्म मध्ये लिहितो मी. कसं? तो 5 खाली डिवाइड करून लिहा ना. 3/5 i कॅप प्लस 4/5 j कॅप. बेटा काय काढलाय मी हा? युनिट वेक्टर. कोणाच्या डायरेक्शन मध्ये? a च्या. आता माझी जी कंडिशन आहे की फाइंड द वेक्टर की ज्याचं मॅग्निट्यूड b सारखं असलं पाहिजे. ओके, रिक्वायर्ड वेक्टर. मी असं लिहितो बच्चा, रिक्वायर्ड वेक्टर. काय होईल? a च्या डायरेक्शन मध्ये जो वेक्टर आहे त्याला फक्त ह्या b ने गुणायचं. ओके, सो रिक्वायर्ड वेक्टर इज b टाइम्स a कॅप. रिक्वायर्ड वेक्टर इज b टाइम्स a कॅप, कारण की मॅग्निट्यूड ऑफ b असलं पाहिजे. सो b टाइम्स a कॅप. बच्चा आन्सर विल बी b is 25 times what is my a cap is 3/5 i cap plus 4/5 j cap. म्हणजे व्हॉट विल हॅपन बेटा? 25 ने दोघांना जर मल्टिप्लाय केलं तर 5 गुणिले 5 25, सो 5 3 15 i cap ही झाली फर्स्ट टर्म, आणि पुढे प्लस 5 वजा 25, सो 5 24 20 j cap. ओके, वेर इज ऑप्शन बच्चा? 15i plus 20j. D ऑप्शन इज करेक्ट. अंडरस्टूड?